नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा असा टॉपिक पाहणार आहोत. तर टॉपिकचं नाव आहे मसावी आणि लसावी काढणे. मसावी म्हणजे अशी संख्या, अशी मोठ्यात मोठी संख्या की ज्यांनी ह्या दोन संख्यांना भाग जातो, त्याला म्हणतात मसावी. तर आपण मसावी काढून घेऊ. एकदम सिंपल आहे. ह्या दोन संख्या आधी हाय तशा लिहून घ्यायच्या, 88 आणि 132 असे कॉलम करून घ्यायचे. पाहायचं याला 88 आणि 132ला कोणत्या लहान संख्येने भाग जातो? 2ने जातो. यांना डिवाईड करून घ्यायचं. बेचोक 8 132ला किती जाईन? बेसखी 12 राहिला एक बेसखी 12 66चा. परत 44 आणि 66ला 2ने भाग द्यायचा. बेदोने 4 4 बेत्रिक 6 आता 22 आणि 33ला कोणत्या संख्येने भाग जातोय? 2 3 4 5 6 11ने भाग जातोय. 11 2 22 11 33. आता 2 आणि 3ला कोणत्याच संख्येने भाग जात नाही, कारण 2 आणि 3 हे मूळ संख्या आहेत. तर चला आता आपण मसावी काढून घेऊ. मसावी म्हणजे ह्या तीन संख्यांचा गुणाकार, ह्या साईडच्या डाव्या साईडच्या 2 गुणिले 2 गुणिले 11 बेदोने 4 गुणिले 11 11 चोक 44. तर मसावी आहे 44. चला मित्रांनो, पुढचं पाहू आता गणित. 16 24 36 54 ह्या चार संख्यांचा मसावी काढायचा आहे आपल्याला. काय नाही मित्रांनो, सिंपल आहे. आता जसं काढलं तसंच करून घ्यायचं. 16 कॉलम करायचा, 24 36 आणि 54 असे कॉलम करून घ्यायचे. आता 16 24 36 54ला भाग बघायचं कोणत्या संख्येने जातो? 2ने जातोय. 2 16 बे 1 बे 2 4 बे 1 बे राहिला 1 बे 16 बे 2 4 राहिला 1 बे 7 14. आता 8 12 आणि 18 कोणत्या संख्येने भागतोय? चौघांना पाहायचं. 2ने 8ला जातोय, 12ला जातोय, 18ला जातोय, 27ला जात नाही. 3ने 12 18 27ला जातोय, पण 8ला जात नाही. 4ने 8ला 12ला जातो, 18 27ला जात नाही. 5ने 6ने 7ने कोणत्याच संख्येने भाग जात नाही, त्याच्यामुळे ह्याला भाग द्यायचा नाही. मग मसावी किती आला? 2. आता 24 36 60चा मसावी काढू. 24 36 आणि 60. 24 36 60चा मसावी पाहा आता आपण काढू. 24 36 आणि 60. तर 24 36 60ला 2ने भाग जातो. बे 1 24ला भाग द्यायचा 2ने. बे 1 बे 2 4 36ला द्यायचा बे 1 बे 8 16 18 आणि 60ला 30चा भाग बेत्रिक 6. तर 12 18 30ला परत 2ने भाग जातोय. बे 1 बे बेसखी 12 इथं 92 18 इथं आलं बे 1 बे राहिला 1 बे 5 10 15. आता 9 आणि 12 6 9 आणि 15 यांना भाग 2ने जातोय का? नाही जात. 6ला जातो, 9ला 15ला जात नाही. 3ने सगळ्यांना भाग जातोय. 3 2 6 3 3 9 आणि 3 5 15. आता 2 3 5ला कोणत्याच संख्येने भाग जात नाही. राहिलं किती? मग काढून घ्यायचा मसावी. ह्या तिघांचा गुणाकार म्हणजे मसावी होय. किती? 2 गुणिले 2 गुणिले 3 किती आला? बे 2 4 आणि 4 3 12. तर उत्तर आला 12. आता 88 आणि 132चा लसावी काढू. 88 आणि 132. आता मसावी म्हणजे अशी संख्या की ज्या ह्या दोन संख्यांना मोठ्यात मोठी अशी भाग जाणारी संख्या म्हणजे लसावी होय. आणि मसावी होय. आणि लसावी म्हणजे काय की ह्या दोन संख्यांनी कोणत्या अशा लहानात लहान संख्येला भाग जातो, ती संख्या म्हणजे लसावी होय. तर आता काढू लसावी. पहा आता 88 आणि 132ला 2ने भाग जातो. 88ला बेचोक 8 बेसखी 12 राहिला 1 बेसखी 12 66. 44 आणि 66ला परत 2ने भाग जातो. बे 2 4 बे 2 4 बेत्रिक 6. आता 22 आणि 33ला 11ने भाग जातो, त्याच्यामुळे 11ने देऊन घ्यायचा. 11 2 22 आणि 33ला 11 33. 2 आणि 3ला कोणत्याच संख्येने भाग जात नाही, कारण हे मूळ नंबर आहेत. तर आता मसावी म्हणजे काय असतं की एवढ्यांची बेरीज. आणि लसावी म्हणजे काय? एवढ्यांची बेरीज प्लस एवढ्यांचा गुणाकार असतो मसावी म्हणजे.
लसावी म्हणजे ह्या सगळ्यांचा गुणाकार. तर मग लसावी काढून घेऊ. 2 गुणिले 2 गुणिले 11 आणि हे किती 2 गुणिले 3 किती येईल बे 1 बे बे 2 4 4 गुणिले 11 किती 44 आणि हे किती 6 हे दोघांचा गुणाकार 6 गुणिले 44 किती 6 चोक 24 हात चाले 2 6 चोक 24 आणि 2 26 म्हणजे याचं उत्तर आलं 264. काय आलं अशी लहान संख्या कोणची आहे की ज्यांनी 88 आणि 132 ला भाग जातो ती आहे 264 म्हणजे असा लसावी. 16 24 आणि 14 लसावी काढून घेऊ. आता 16 24 आणि 14 आता 16 24 14 2 भाग जातो बे 8 16 बे 1 बे 2 4 म्हणजे 12 14 जातोय 2 7चा भाग. ठीक आहे. आता 8 12 आणि 7 जातोय परत. आता मसावीमध्ये कसं असतं मित्रांनो जोपर्यंत या सगळ्या संख्यांना भाग जातोय तोपर्यंतच भाग द्यावा लागतो तेव्हा असतो मसावी. परंतु लसावी कसा असतो जोपर्यंत किमान 2 संख्येला भाग जात असला तरी देत राहायचा त्याला म्हणतात लसावी. शेवटपर्यंत भाग देत राहायचा. तर 2 आता 8 आणि 12 भाग जातोय बे चोक 8 आणि बे 7 14 बे 6 12 2 किती जाईल याला 6चा भाग जाईल. बे चोक 8 आणि बे 6 12 आणि 7 आहे तसेच. आता परत 4 आणि 6 ला 2चा भाग जातोय तर देऊन घ्यायचा बे 1 बे बे 2 4 आणि बे 6 ला बे 3 6 7 आहे तसेच. आता 2 3 7 हे काय मूळ नंबर यांना भाग जात नाही लसावी काढायचा आहे. तसंच मित्रांनो परत लसावी म्हणजे काय मसावी म्हणजे एवढ्यांचा गुणाकार फक्त हा असतो मसावी आणि लसावी म्हणजे ह्या सगळ्यांचा गुणाकार याचा बी याचा बी. तर मग लसावी काढून घेऊ. किती आहे हे किती 2 बे 2 आणि दोघांचा गुणाकार 4 4 2 8 आणि ह्यांचा गुणाकार किती बे 3 6 आणि हे गुणिले 7 किती आलं 6 8 48 गुणिले 7 7 8 56 हातचे आले 5 7 चोक 28 आणि 5 33 म्हणजे 336. 16 24 आणि 14चा लसावी किती 336. 2 संख्यांचा मसावी 12 लसावी 252 आणि पहिली संख्या 84 दुसरी संख्या कोणती. आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची लसावी गुणिले मसावी बरोबर काय असतं पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या असा एक फॉर्म्युला असतो. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. तर पहा आता लसावी किती दिलाय 252 आणि मसावी किती दिलाय 12 बरोबर पहिली संख्या किती दिली 84 गुणिले दुसरी संख्या आपल्याला काय करायची काढायची. तर मग काय होईल आता दुसरी संख्या जागेवर लिहायची. दुसरी संख्या बरोबर हे 252 गुणिले 12 आणि 84 इकडे गुणिले इकडे काय इकडे आलो काय होईल ह्या साईडला आलो भागिले म्हणजे खाली येईल 84. आता बघा 84 12 आणि 84 भाग जातोय 12 1 12 12 7 14 12 7 84. आता काय आलं 252 7 7 परत या 252 ला भाग जातोय बघायला जातोय 7 1 7 7 3 21 राहिले 4 7 सकून हे 4 आणि हे 2 42 7 सकून 42 म्हणजे आलं 36. म्हणजे दुसरी संख्या किती आहे 36 आहे काही का 36 इथे. आता बघा मित्रांनो 2 संख्यांचा मसावी किती दिलाय परत तसंच मसावी किती दिलाय 12 गुणिले लसावी किती 240 बरोबर पहिली संख्या 60 दुसरी संख्या आपल्याला काढायची. परत हे 60 काय होईल इकडे आलो इकडे गुणिले इकडे आलो काय होईल भागिले होईल म्हणजे दुसरी संख्या बरोबर 12 गुणिले 240 भागिले 60 काय इकडे गुणिले इकडे आलो भागिले 0 0 काटला 6 आणि 24 ला भाग 6 1 6 6 चोक 24 म्हणजे 12 गुणिले 4 राहिला 12 गुणिले 4 किती 5 चोक 48 दुसरी संख्या किती आली 48. आता मित्रांनो पहा इथं या ठिकाणी मसावी दिलाय लसावी दिलाय तर त्या 2 संख्यापैकी लहान संख्या कोणती संख्या दिलेली नाही त्यावेळेस काय करायचं मित्रांनो त्यावेळेस काय करायचं लसावी भागिले मसावी हे फॉर्म्युला लक्षात ठेवायचा.
याने काय होणार आपल्याला, पहिली संख्या म्हणजे A1 आणि दुसरी संख्या म्हणजे B1 किंवा A आणि B ह्या दोन संख्या, ह्या दोन संख्यांचा आपलं काय दोन संख्या काढायच्या, त्यावेळेस काय करायचं, ह्या दोन संख्या काढून घ्यायच्या, असा याच्यात किंमत मांडायची आणि जे काही A आणि B ची किंमत येईल त्यांना पहिली संख्या बरोबर A गुणिले मसावी, दुसरी संख्या बरोबर B गुणिले मसावी, अशी पहिली संख्या आणि दुसरी संख्या काढून घ्यायची. ज्यावेळेस संख्या दिलेली नसेल त्यावेळेस A ची आणि B ची किंमत काढायची, अशी लसावी भागिले मसावी, आणि त्यावेळेस काय येईल, A ची आणि B ची किंमत येईल, याच्यात मांडायची, पहिली संख्या आणि दुसरी संख्या काढून घ्यायची. पहा आता आपण मांडून घेऊ. लसावी किती आहे, 693 भागिले मसावी किती, 11, 11ने भाग जातोय, 11 सख 66 राहिले, 3 11 33, म्हणजे A गुणिले B किती आला, 63. 63चे काय करायचे, अवयव पाडून घ्यायचे, मग आपल्याला काय होईल, A ची आणि B ची किंमत भेटेल. 63ने भाग कशाने जातोय, 7ने भाग जातोय, 7 1 7 9 63, म्हणजे आपल्याला दोन अवयव काय भेटले, 7 आणि 9, म्हणजे A किती आहे 7 आणि B किती 9. A ची आणि B ची किंमत आली का, आता A ची आणि B ची किंमत आलेली आहे, आणि ह्या A ची आणि B ची किंमत त्याच्यात मांडायची, पहिली संख्या आणि दुसरी संख्या काढून घ्यायची. पहिली संख्या काय आहे, A गुणिले मसावी, A किती आलाय 7 गुणिले मसावी किती आहे आपला 11, म्हणजे पहिली संख्या आली 77, दुसरी संख्या काय आहे B गुणिले मसावी, B किती आहे 9, आणि मसावी किती दिलाय 11, 11 9 99, म्हणजे पहिली संख्या 77 आणि दुसरी संख्या 99. तर आपल्याला काय सांगितलं, त्या दोन संख्यापैकी लहान संख्या कोणती, तर लहान संख्या किती आहे 77, तर या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. परत तसंच दोन संख्यांचा मसावी सांगितलाय, मसावी दिलाय, लसावी दिलाय, दोन संख्यापैकी लहान संख्या कोणती, या ठिकाणी कोणतीच संख्या दिलेली नाही, त्याच्यामुळे त्याचे अवयव आधी काढून घ्यायचे. ते कसे काढायचे, लसावी भागिले मसावी बरोबर A गुणिले B, हे फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. तर आपल्याला काय सांगितलंय, 350 लसावी दिला, या फॉर्म्युल्यात मांडून द्यायचं, मसावी किती दिलाय 25 इज इक्वल टू A गुणिले B, हे किती 25 1 25 राहिले 10, 25 100, तर उत्तर काय आलं 14. 14चे अवयव A गुणिले B किती 14, 14चे अवयव पाडून घ्यायचे, असे याला डिवाइड करायचे, कितीचा भाग जातोय 2चा जातोय, 2चा जातोय, बेसाठी 14, 7 आणि 2 याचे अवयव आले, म्हणजेच काय, तर 2 गुणिले 7 बरोबर A गुणिले B ची जागेवर 14, म्हणजे A ची किंमत 7 आणि B ची किंमत, A ची किंमत 2, B ची किंमत 7. आता काय करायचं, 2 आणि 7 अवयव भेटले का, A इज इक्वल टू 2, B इज इक्वल टू 7, मग काढायचा मसावी, मसावीने पहिली संख्या A गुणिले काय असतो मसावी, म्हणजे 2, A ची किंमत 2, मसावी किती 25 50, दुसरी संख्या काढायची नाही सांगितली पण दुसरी संख्या काढू आपण, B किती आहे, B ची किंमत आली 7 आणि मसावी किती तर 25, 25 गुणिले 7 किती 7 5 35, 7 आले 3, 7 2 14 3 17, म्हणजे 175, दुसरी संख्या पहिली 50 संख्या. तर या ठिकाणी काय सांगितलं, लहान संख्या कोणती विचारली, लहान संख्या 50. दोन संख्यांचा मसावी किती दिलाय 8 दिलाय, तर पुढील पैकी कोणती संख्या येईल असावी असणार, दोन संख्यांचा मसावी किती 8 आहे, म्हणजेच काय, तर 8 संख्येने कोणची असणार नाही, लसावी असणार नाही असं सांगितलंय. तर बघायचा मसावीने भाग जात असतो कायम लसावीला, आपण पहिल्यांदा लसावी भागिले मसावी बरोबर पहिली संख्येचा अवयव दुसऱ्या संख्येचा अवयव, त्याच्यामुळे 8 ने 24ला भाग जातोय, 48ला जातोय, 56ला जातोय, 8 7 56, 8 7 48 आणि 8 24, परंतु 60ला भाग जात नाही, म्हणजे याचं उत्तर काय 60. म्हणजेच दोन संख्येचा मसावी 8 आहे, तर पुढीलपैकी 60 ही त्याचा लसावी असणार नाही. या ठिकाणी पहा मित्रांनो, 4 5 6 ने भागले असता प्रत्येक वेळी बाकी 2 येणारी लहानात लहान संख्या कोणती, लहानात लहान काढायची म्हणजे लसावी काढायचा आपल्याला, बाकी 2 दिली. याच्यात काय करायचं मित्रांनो, ह्या तिन्ही संख्यांचा लसावी काढायचा आणि त्या लसावीमध्ये ही बाकी प्लस करायची, जी लसावीमध्ये बाकी 2 प्लस केली, जी
जी बेरीज येईन ती आपलं उत्तर. पाहू आता 4 5 6चा काय काढू, आपण काय काढू, लसावी काढून घेऊ. 4 5 6ला 4 6ला 2 भाग जातो, 2 2 4 5 तसेच 2 6. आता मात्र 2 5 आणि 3ला कोणत्याच संख्येने भाग जात नाही, त्याच्यामुळे यांचा गुणाकार करून घेऊ लसावी म्हणल्यावर. 2 गुणिले 2 किती, 4. 4 गुणिले हे 5 गुणिले 3 किती, 15. किती आलं, 15 चोक 60 यांचा काय आला लसावी. परंतु 7 उत्तर नाही, कारण इथं आपल्याला काय दिलेली बाकी 2 ही काय करायची, याच्यामध्ये ॲड करायची. 60 + 2 उत्तर किती आलं, 62. तर इथं या ठिकाणी 62 उत्तर घ्यायचं. धन्यवाद मित्रांनो. जर तुम्हाला अशाच प्रकारे गणिताचे ट्रिक वगैरे शिकायचे असतील, नाही का, गणित सोप्या पद्धतीने शिकायचं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू.